चला जाणून घेऊया इडली विकून किती पैसे मिळतात। 60 रुपयाचा 1 किलो इडली रवा घ्यायचा आहे, तो पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे 4 ते 5 तास। 40 रुपयाची उडीद डाळ घ्यायची आहे, ती सुद्धा भिजवून घ्यायची आहे 4 ते 5 तास। 10 रुपयाची मेथी भिजवत ठेवायची आहे। भिजवत ठेवलेले सगळे पदार्थाची अशा पद्धतीने मिक्सर मधून पेस्ट तयार करायची आहे आणि रात्रभर ठेवून द्यायचं आहे। असं पातळ झालं पाहिजे। यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। कुकरला लावायची आहे। लाल भोपळा, 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 शेवग्याची शेंग, हळद, मीठ आणि हिंग टाकून व्यवस्थित 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता सांबारला फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी आणि जिरे टाकायचं आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो, काश्मीरी बेडगी आणि लवंगीची मिरची पूड टाकायची आहे। कोणत्याही कंपनीचा सांबार मसाला 10 रुपयाचा टाकायचा आहे। थोडंसं पाणी, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि डाळीचं जे मिश्रण होतं ते सगळं ओतून घ्यायचं आहे। थोडासा गूळ टाकायचा आहे आणि चिंचेचं पाणी सुद्धा टाकायचं आहे, खोबरं टाकायचं आणि हा मसाला टाकलेला आहे सांबार मसाला। चटणीसाठी अख्खं खोबरं मिक्सर मधून काढायचं आहे। त्यानंतर डाळ घ्यायची आहे, मिरच्या घ्यायच्या आहेत, थोडीसं मीठ टाकायचं आणि ते सुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची। कोथिंबीरची पेस्ट सुद्धा या टाकलेली आहे आणि वरनं फोडणी द्यायची आहे तेलाची। पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। रात्री साच्याला तेल लावून घ्यायचं चिटकू नये म्हणून आणि त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित सोडायचे साचे, पाणी घालायचं थोडंसं साच्यामध्ये आणि मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं वाफ दिल्यानंतर अशा पद्धतीनं फुललेल्या इडल्या रेडी झालेल्या आहेत। जवळजवळ या पिठामध्ये 70 इडल्या झाल्या। 380 रुपये एकूण खर्च झाला। सगळ्या इडल्या विकल्यानंतर 700 रुपये मिळाले। 2 तासात 320 रुपये नफा झाला। अशाच पद्धतीची बिझनेसची माहिती पाहिजे असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा।